सीएनजीवर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटारसायकलचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झाले. अशी मोटारसायकल बनवण्याचा मान बजाजने पटकावला. 125 सीसीची या मोटारसायकलची किंमत 95,000 ते 1,10,000 रुपये असणार आहे. सीएनजी व पेट्रोल अशी दोन्ही इंधनांवर धावू शकत असल्याने ती जगातील पहिली हायब्रिड ही मोटारसायकल ठरली. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व गुजरात या 2 राज्यात ही मोटारसायकल उपलब्ध असणार आहे. देशातील अन्य ठिकाणी ती उपलब्ध होण्यास आणखी किमान 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. बजाजने या दुचाकीला फ्रीडम असं नाव दिलं. आकुर्डी येथील बजाज ऑटोच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या मोटारसायकलचं अनावरण झालं. यावेळी बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्यासह बजाज समूहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मोटारसायकलीची इंधन टाकी अन्य मोटारसायकलींच्या तुलनेत छोटी आहे. याची सीएनजीची क्षमता 2 किलो तर पेट्रोलची क्षमता 2 लिटर इतकी आहे. 1 किलो सीएनजीमध्ये ही दुचाकी 102 किलोमीटर तर 1 लिटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर धावेल, असं बजाजच्या वतीने सांगण्यात आलं.